एसटी आरक्षणाचा प्रश्न थेट विधानसभेमध्ये मांडणार माननीय आमदार जयंतराव पाटील। धनगर समाजाला घटनेने दिलेले एसटीचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाच्या तरुणांनी गेली 11 दिवसापासून म्हसवड नगर परिषदेच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे। या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील या ठिकाणी आले असता त्यांनी धनगर समाजाच्या या उपोषणाला राष्ट्रवादी पक्षाचा, शरद पवार गटाचा पाठिंबा असल्याचे सांगत या समाजाचा प्रश्न थेट विधानसभेमध्ये मांडणार असल्याचे स्पष्ट केले। धनगर समाजाला एसटीचे आरक्षण हे राज्यघटनेने दिलेले आहे, मात्र राज्य शासन हे आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे। घटनेने हे आरक्षण दिले आहे, त्यामध्ये धनगड असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे। वास्तविक पाहता राज्यामध्ये सर्वत्र धनगर अस्तित्वात आहे। धनगड ही जमात कुठेही आढळून आलेली नाही, त्यामुळे धनगड व धनगर ही एकच जमात असल्याचे गृहीत धरून त्यांची शिफारस राज्य शासनाकडे व केंद्र सरकारकडे करायची आहे, मात्र ही शिफारस करण्यासाठी राज्य सरकार चालढकल करीत आहे असा आरोप समाजाकडून करण्यात येत असून राज्य सरकारने हे शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजाचे उत्तम वीरकर व गणेश केसकर या युवकांनी उपोषण सुरू केले आहे। आजवर धनगर समाजाची फक्त दिशाभूल करण्यात आली आहे। यावेळी आमदार जयंत पाटील म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की सत्ताधाऱ्यांना धनगर समाज आठवतो, मात्र या समाजाच्या अडचणी कधी सोडवल्या गेल्या नाहीत। याबाबत आपण पक्षश्रेष्ठी असलेले शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याशी चर्चा करणार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभेमध्ये धनगर समाजाचे प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले। यावेळी धनगर समाजाच्या वतीने याबाबत थेट राष्ट्रवादीचे सर्व शरद पवार यांना साथ घालण्यात आली। जोवर पवार साहेब यामध्ये लक्ष घालणार नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाकडे शासन लक्ष देणार नाही असे म्हणत आता पवार साहेबांनीच या ठिकाणी भेट घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी मान तालुका राष्ट्रवादीचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब तसेच युवकांचे आयकॉन अभयसिंग दादा जगताप, किशोर सोनवणे, जयसिंग राजमाने, प्राचार्य कविराम म्हेत्रे, परेशभाई होरा, चंद्रकांत कवठे, सचिन लोखंडे आदी उपस्थित होते। सांगली डिजिटलसाठी शहाजी लोखंडे, सातारा, म्हसवड। लोक उपोषण करतात त्या सर्व ठिकाणी सरकारने तातडीने उपोषण का होतंय आणि त्याची कारणं उडकून ती कारणं सोडवण्याचा प्रयत्न करणं हे खरं म्हणजे चांगल्या राज्यकर्त्यांचं लक्षण असतं। पण आज 10 दिवस झाले आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी किंवा किमान मागण्या सरकारला कळवण्यासाठी सरकार आपल्या दारात प्रतिनिधी पाठवत नाही। सरकार आपल्या दारी नावाची जी योजना आहे ती फक्त मंत्री तालुक्यात येऊन भाषण करून जाण्याच्या पलीकडे गेलेली नाही। आज खरं म्हणजे सरकारने आपला प्रतिनिधी इथं पाठवायला पाहिजे होता पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी। 10 दिवसानंतरही त्यात काही प्रगती नाही। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, आमदार आहे। आपलं हे म्हणणं कारण हे महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना कळवण्याचा प्रयत्न करेन। मी मुंबईला जाईन त्यावेळी मी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांना असं या ठिकाणी आपण आरक्षणासाठी आग्रहानं म्हणणं मांडताय आणि उपोषण आमरण पुकारलेलं आहे आणि त्यासाठी तातडीनं याची दखल घ्यावी अशी राज्यकर्त्यांना विनंती करण्याचं काम विरोधी पक्ष म्हणून आमच्या सगळ्यांचं आहे, ते आम्ही करू। आपल्या सगळ्यांना या धनगर आरक्षणाच्या प्रयत्नात आमची सगळ्यांची पाठिंबा आहे, सहानुभूती आहे। तुम्ही त्या पद्धतीनं या ठिकाणी स्वतःच्या जीवाची बाजी लावून आरक्षणासाठी इथं बसलेला आहात, आमरण उपोषण पुकारलेलं आहे। मला या सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्य यांच्या या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मी या ठिकाणी त्यांना यासाठी पाठिंबा व्यक्त करतो। राज्य सरकारकडे आपले हे सगळे काराने निवेदनासहित सांगण्याचं, मुख्यमंत्र्यांना देण्याचं काम आम्ही जरूर करू एवढाच विश्वास व्यक्त करतो। सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या।